एखाद्याला चांगलं आलं तर तो म्हणते लोक नाही नाही त्याचं सुकृतच तो घेऊन आलेला आहे तो मागच्या जन्मीचं काही त्याचं चांगलं त्याचं चांगलं. एखादा वाईट वागत असेल तर ते कर्म त्याचे वाईटच आहेत. हो, जन्मोजन्मी मूढा जन्मनी जन्मनी. मग आता ही योगायोगाने त्याला मिळाला का कथ आली मी सांगितलं. जसं तू कावळा सापडला तसं मिळाला जन्म. त्याला कावळ काय सांगितलं पुन्हा सापडून आण बरं. नाही सापडला. तसं योगायोगाने मिळालेला हा जन्म पुन्हा मिळणार नाही. अवघड आहे. जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाक. तुकाराम महाराज म्हणतो जन्म नाही आणखी तुम्हाला. हा जन्म, या जन्मात तुम्हाला काय करता येईल ते करा. तुम्हाला 2 पाय दिले 2 हात दिले सगळं करा. काय आणि मग सत्कार्य जर केलं चांगलं काम केलं तर काय होतं तर योग्य लोक मिळतो. जसं आता भारतातलं उदाहरण घ्या. भारतात सगळ्यात चांगलं शहर मोठं शहर कोणतं आहे काय तुम्ही म्हणाल मुंबई महाराष्ट्रामध्ये. भारतात जर पाहिलं तर दिल्ली आहे, कलकत्ता आहे, असे मोठे मोठे शहरं आहेत आहे की नाही. मग हे सगळे शहरं एवढे शहर आहे. तुम्ही गेले का हो शहरात कधी? का नाही गेले तुम्ही शहरात? का गेले नाही सांगा बरं. न जायचं काय कारण? आपल्या ठिकाणी जवळचंच शहर तालुक्याचं गाव आहे श्रीरामपूर आहे. रोज का नाही जाते? काही लोक रोज जातात. जातात की नाही? आपण का नाही गेलो? याला कारण काय असतं? पैसा. पैसा असला तर माणूस कुठं जाईल? दिल्लीला जाईल, मुंबईला जाईल, कलकत्त्याला जाईल, कुठं जाईल? फिरत राहील मजेशीर. श्रीरामपूरला पैसे आहेत, पेट्रोल असतं गाडीमध्ये भरपूर. टांग मारली की चाललं गेलं श्रीरामपूरला. आलं कुठं आला? श्रीरामपूरला आला. आता एवढंच काय काम होतं? काय गेलो ना आलो फक्त. रामकृष्ण गेलो होतो सहज फिरायला. सहज फिरायला म्हणून विमानाने जातात लोक येतात मोठ्या मोठ्या शहरांनी. आपण का जात नाही? आपल्याला पैसे नाही ना तेवढे. तसं हा जो लोक आहे हा मृत्यू लोक आहे. असे अनेक लोक आहे. भूर भुव खाली पाताळ लोकात आहे, सप्त लोक आहेत, वरती सप्त लोक आहेत. याच्यात जायचं म्हणजे काय? पुण्य जर केलं तर वरच्या लोकांमध्ये जायला मिळतं चांगल्या. पुण्य हे कसं आहे? जसं एखाद्या माणसाजवळ धन असावं, संपत्ती असावी, तसं हे पुण्य. या जन्मात काय केलं तुम्ही? काय अन्नदान केलं? काय लोकाला दान केलं? काय लोकाला शब्ददान केले? कोणाशी कसं बोललात? काय बोललात? व्यवहार कसे केलेत? याच्यावरती संचित आहे तुमचं. तुमचे व्यवहार चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, तुमचं संचित चांगलं झालं. मग तुम्हाला तो लोक तुम्हाला प्राप्त होतो भगवंत सांगतात. पण तुमचे व्यवहार चांगले नाही, लोकाला त्रास दिला आयुष्यभर. लोक म्हणतात त्याला मर म्हणतात पण ते मरत नाही. आणि एखादं चांगलं जातं निघून, अरे लय चांगलं होतं गेला हो. ऐक मग त्याचं संचित जे आहे हे खराब होतं, त्याला खालचे लोक मिळतात. नरक लोक जो म्हणतो आपण, नरक आहे. या जन्मातही त्याला भोगावं लागतं. आणि खालच्या जन्मात खालच्या लोकांमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला ते भोगणे प्राप्त झाले. मग 184 योनी आहेत. या 184 योनीमध्ये फिरल्याशिवाय त्याला प्राप्त होत नाही. योगायोगाने भगवंताच्या नामस्मरणाची जोड जर त्याला मिळाली तर पुन्हा मानव जन्म मिळतो. आणि मानव जन्मामध्ये जर त्याने पुण्य केलं
तर त्याला वरचे लोक मिळतात. त्यापैकी हा लोक आहे. भगवंताने सांगितलं